आता याच प्रकरणामधला दुसरा प्रश्न आहे, एका वस्तूवर सीजीएसटीचा दर 9% असेल तर यस जीएसटीचा दर किती, तसेच जीएसटीचा दर किती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय दिलं आहे, सीजीएसटीचा दर दिलेला आहे. विचारलेलं काय आहे की यस जीएसटी दर किती, तसेच जीएसटीचा दर किती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दर काढायचा आहे. आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं होतं, जीएसटीचा दर दिला होता आणि यस जीएसटीचा दर तसेच सी जीएसटी दर विचारला होता. पण याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, सी जीएसटी दर दिलेला आहे आणि विचारला आहे यस जीएसटी तसेच जीएसटी, म्हणजे उलट केलेलं आहे आता या ठिकाणी. कळलं का, उलट काम केलंय. तर आपण काय करतो, सुरुवातीला जी माहिती आपल्याला दिली असतात उदाहरणामध्ये ती आपण सुरुवात इथून करायची. गणितामध्ये काय दिलं आहे, सी जीएसटी दर दिलेला 9%, ही दिलेली माहिती आहे, लिहून टाकायची. सी जीएसटी चा दर किती आहे, 9% दिलेला आहे. 9% लिहून टाकायचा. आता आपल्याला माहिती आहे का, सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही कर हे समान असतात. म्हणून काय करायचं, जर का सीजीएसटी 9% आहे म्हणून एस जीएसटी चा दर हा सुद्धा 9%च राहणार आहे. आता 9% का बरं आहे हे तुम्हाला कोण सांग, 9% आहे तर आपण इथे ठरवायचं, म्हणजे आपण सांगायचं की सी जीएसटी आणि एस जीएसटी हे दोन्ही कर समान असतात. एस जीएसटी, ठीक आहे. म्हणजे सीजीएसटी आणि एस जीएसटी दोन्ही हे समान असतात, म्हणून ते दोन्ही कर हे समान आहे. 9% आलेले आहे या ठिकाणी. बरं, आपण आता एसजीएसटी काढलेला आहे, राहिलं काय, जीएसटी. मग जीएसटी कसा निघणार, ह्या दोन्ही करांची बेरीज केली तर जीएसटी निघतात. तर पुढे काढायचं, जीएसटी जीएस जीएसटी चा दर, ठीक आहे. जीएसटीचा दर काढायचा आपल्याला, जीएसटीचा दर. मग कोणत्या दोन करांची बेरीज करायची आपल्याला, तर सीजीएसटी आणि एसजीएसटी ह्या दोघांची बेरीज केली तर जीएसटीचा दर निघणार आपल्याला, निघेल. सी जीएसटी चा दर, ठीक आहे, अधिक यस जीएसटी चा दर, ठीक आहे. सी जीएसटी दर तसंच यस जीएसटी दर ह्या दोघांची बेरीज केली तर जीएसटी निघून जाईल. जीएसटीचा दर सी जीएसटी किती किती आहे, 9% आहे. 9% आहे. तसेच यस जीएसटीचा दर किती आहे, हा सुद्धा 9% आहे. 9% लिहिला, दोघांची बेरीज करा, किती होईल, 9 अधिक 9 18 होऊन जाणार. 18%. 18% काय आहे, तर जीएसटीचा दर आलेला आहे. मग इथे लिहायचं शेवटी काय काय विचारलं आपल्याला, एस जीएसटी विचारला आहे, एस जीएसटी दर आणि जीएसटी दर. म्हणून यस जीएसटी चा दर बरोबर 9% आणि जीएसटी जीएसटी चा दर बरोबर 18%. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल आणि शेवटच्या उत्तराला तुम्ही चौकट करून द्यायचे सांगते. ठीक आहे.